standing between you and the destruction. तू आणि नाश याच्यामध्ये येशू येतात आणि प्रार्थना करायला लागतात. And he said, I have prayed for you. आणि मग म्हणतात मी तुझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे. I mean, you have to rejoice because Jesus is 24/7 praying for you from heaven, तुम्ही that your आनंद- faith will not fail you. तुम्ही आनंद करायचा की 24/7 येशू स्वर्गातून तुझ्यासाठी प्रार्थना करतायत की तू अपयशी ठरू नये, पडू नये. Hundreds of times the devil is going to Jesus शेकडो वेळा सैतान येशूकडे जातोय on your behalf. तुझ्या वतीनं I want this person. की मला हा पाहिजे, I मला want that पाहिजे, person. मला याला चाळायचंय, I मला want याला to trouble फेकायचंय, him. मला याला त्रास द्यायचा, मला याला काढायचंय, मला याला लावून द्यायचंय, माझा नाश करायचाय ह्याचा. And Jesus says, आणि येशू म्हणतात okay, go. ठीक आहे ना, जा The ना. moment the devil turns, आणि मग ज्या क्षणाला सैतान वळतो, Jesus, the mediator for us, येशू जे आपले मध्यस्थी he prays for us. प्रार्थना करायला लागतात आपल्यासाठी. There is one mediator between God and man, the man Christ Jesus. देव आणि मनुष्य यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे, मनुष्य येशू ख्रिस्त. Man Christ Jesus is praying for you. मनुष्य येशू ख्रिस्त तुझ्यासाठी प्रार्थना The करतात. high priest is praying for you. प्रमुख याजक तुझ्यासाठी प्रार्थना करतायत. The greatest intercessor is praying for you. सगळ्यात मोठा मध्यस्थी करणारा तुझ्यासाठी प्रार्थना करतोय. And just imagine, आणि कल्पना if करा, our prayers are answered by God, how much more Jesus' prayer will be answered by God. आपल्या प्रार्थनांना देव उत्तर देतो, तर येशूंनी केलेल्या प्रार्थनेला देव उत्तर देणार नाही. हा, Always remember, hell will always make a request to Jesus. नेहमी लक्षात ठेवा, नरक येशूंना विनंती करणार, But finally, पण शेवटी heaven will write the results. स्वर्ग रिझल्ट लिहिणार.